नमस्कार. आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला जर आपलं नाव सांगू शकाल का? आपल्या कार्यक्रमाचं नाव सांगू शकाल का? श्री बाबू बाबूजी गुडेकर तस्तू श्री केदारनाथ मन्नाथ मंडळ सावर्डे गुडेकरवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी. ओके. आपण आता हा कार्यक्रम किती वर्ष चालू आहे आपला? मला वाटतं ही आमची चौथी पिढी आहे. म्हणजे ही छोटी मुलं आहेत ही चौथ्या पिढीतली आमच्या. ओके. पहिल्यापासूनच चालू आलेला आमचा कार्यक्रम परंपरेनुसार जवळजवळ चौथी आम्ही पिढी. चालवत आलोय. आता आमच्या पुढची मुलं छोटी छोटी आता चालवतात. ओके. म्हणजे चौथी पिढी आहे जवळजवळ ओके. या कार्यक्रम. मला सांगाल का की आपण ही आवड कशी निर्माण झाली आपला नमन लोककलेची? ही नमन लोककला पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून जे वडीलधारे जे लोक करत होते त्याच्यात आता थोडंसं डेव्हलप होत पुढे गेलो आम्ही. ओके. आणि आता प्रबोधनचं काम आम्ही करतोय. म्हणजे थोडक्यात नमन हा कला प्रबोधनाची आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले की एक प्रबोधनाचा कार्यक्रम माझी 10 भाषण आणि एक तुमचा प्रबोधनाचा कार्यक्रम हे सेम आहे. ओके. म्हणजे त्या अनुषंगानं आम्ही हा प्रबोधनाचा वारसा घेऊन पुढे जातोय. ओके. माझा पुढचा प्रश्न आहे, आपण ही लोककला जपताना आपण सामाजिक संदेश देतो, त्याचा आपला काय हेतू आहे मला जर सांगू शकाल? सामाजिक संदेश देण्यामागे हाच हेतू आहे आमचा की लोकांपर्यंत काहीतरी चांगलं कार्यक्रमातून पोहोचलं पाहिजे. ओके. आज बहुतेक ठिकाणी नमन म्हटल्यानंतर अश्लीलता किंवा काहीतरी फालतू विनोद असं लोकांच्या मनात एक बसलेलं आहे. ओके. परंतु आम्ही ह्याला कुठेतरी म्हणजे बाजू देत बरोबर. हा लोकांसमोर उद्देश मांडतो की आमच्याकडून काहीतरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ओके. म्हणजे ही लोकांची भावना आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे की नमन लोककलेकडे हे बघण्याची दृष्टिकोन आहे तो कमी झाला चेंज पाहिजे. झाला पाहिजे. ओके. मला जरा आपल्या जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा आपल्याला प्रेक्षकांचं सहकार्य कसं असतं? हा, प्रेक्षकांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. कारण का प्रेक्षकांना जेवढा चांगला प्रतिसाद असेल ओके. तेवढं चांगला आम्ही कार्यक्रम करू शकतो. ओके. कारण का प्रेक्षकांवरच आमचा कार्यक्रम अवलंबून असतो. ओके. आपल्याला असा एखादा वाईट किंवा चांगला अनुभव आलेला असं मला एक सांगू शकाल? आणि वाईट अनुभव येतात बऱ्याच वेळेला. कारण की कार्यक्रम चालू असताना एखाद्या कलाकारावर कमेंट्स करणं ओके. किंवा शिट्ट्या मारणे किंवा काहीतरी समोरून आवाज वगैरे करणं. बरोबर. काय होतं आपण जेव्हा कार्यक्रम करताना त्या गोष्टीचा जेव्हा एखादा प्रेक्षक जेव्हा आपल्या स्टेजवरती येतो तेव्हा आपलं काय रिस्पॉन्स मला जर सांगा जरा. नाही दादा, खरं तर आम्ही ह्या गोष्टी टाळतो. म्हणजे रसिक प्रेक्षक स्टेजवर घेणं ओके. किंवा पैसे देणं किंवा ह्या गोष्टी आम्ही टाळतो. किंवा साडीला पैसे लावणं त्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टी करतच नाही मुळात. ओके. म्हणजे 500 असू दे, 1000 असू दे, अगदी 2000 दिले तरी. कारण का हा स्टेज जो असतो तो आमच्यासाठी दिलेला असतो. बरोबर. 1000 रसिक प्रेक्षक पुढे बसले असतात त्यांना काहीतरी बघण्यासाठी आम्हाला स्टेज दिलेला असतो. एखाद्या व्यक्तीसाठी 1000 लोकांचं नुकसान आम्ही नाही करू शकत. त्यामुळे हे पाळतो आम्ही. त्याच्यामुळे थोडंसं आमचं नाव आहे चांगलं. काही लोकांना आवडत नसेल ते सोडा. पण जे स्टँडर्ड लोक आहेत ते आम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर प्रतिसाद देतात की स्टँडर्ड लोकांनी बघण्यासारखा तुमचा कार्यक्रम आहे. नक्की. ओके. वाईट प्रसंग आम्हाला खूप येतात कधी कधी. म्हणजे वन्स मोर घेणे किंवा काय हे आपल्या कार्यक्रमाचा भाग नाहीये. आपण कला सादर करताना समोरच्या प्रेक्षकांना काय आवडते हे महत्वाचं आहे. एका व्यक्तीसाठी आपण जर 4 वेळा वन्स मोर घेतला तर त्याला गोष्टीला अर्थ उरत नाही. आणि हे कुठेतरी आम्ही नाही करत. म्हणजे आम्हाला ते पटत नाही या गोष्टी. लोकांपर्यंत चांगलं काही द्यायचं असेल हे आमचा चांगला उद्देश असतो कायम. लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोचलं पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्याच करत नाहीत आता कार्यक्रमाला. त्यामुळे कुठेतरी त्रास होता आम्हाला या गोष्टीचा की बाकीचे कार्यक्रमवाले त्या अनुषंगानं वागतात पण आम्ही तसं नाही वागत. आम्ही त्यांना दोष देत नाही. पण आम्ही आमच्यापर्यंत परंपरा जी चालू आहे ती आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तिथे कुठे गालबोट लागू नये याचा मोठा पण विचार करतात. ओके. आपण नमनामध्ये कोणतं पात्र करता मला सांगाल जरा? मी सगळेच म्हणजे कॉमेडी पात्र करतो. पेंद्या म्हणा, फार्समध्ये एखादा विनोदी भूमिका असेल, लोकनाची वगैरे, त्याच्यातून काहीतरी प्रबोधन देण्याचा आमचा हेतू असतो. ओके. काका तुम्ही कोणतं पात्र करता मला सांगाल जरा? विलनचं काम करता. ओके. विलनचा अनुभव कसा असतो मला जरा सांगाल तुम्ही? विलनचा अनुभव म्हणजे कसे जी आपली भूमिका कुठल्या पद्धतीने आहे, वाईट दृष्टीने असले तर ते वाईट दृष्टीने करायची. ओके. आणि चांगल्या दृष्टीचे असेल तर थोडंसं चांगलं असतं, थोडं वाईट पण असतं त्याच्यामध्ये. ओके. हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करता. आणि दादा तुम्ही कार्यक्रमामध्ये काय करता मला सांगा जरा? मी संपूर्ण गायन करतो. ओके. एक गायक म्हणून या नमनामध्ये आहे मी. ते आपल्याला नमनामध्ये आपण सुंदरसा आवाज ऐकलेलाच आहात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करता? ह्या वर्षीपासून एक वगनाट्यात भूमिका करतो मी. ओके. कसं असतं काही गोष्टी जेव्हा एखादी बाजू कमी असते ओके त्यावेळेस ती बाजू सर करण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करतो. मीच नाही
आमच्या नमनातले जे एवढे सगळे जे कलाकार सगळे आहेत, कलाकार बरोबर. तेवढे सगळे कलाकार आम्ही बाजू आमची सर करण्याचा किंवा संपूर्ण कलेला आमच्या न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ओके त्याचप्रमाणे आत्ता जी ही आपण गाणी ऐकली, ओके ते माझा आवाज असेल, मी सगळं गायन केलं असेल, पण या गायनाचे किंवा या प्रत्येक गाण्याचे बोल आहेत ओके ते आमचे नितीन भाऊ कांबळे, ओके पालवण यांच्या लेखणीतून उमटलेली ही सगळी अक्षरे सगळी आहेत. गाणी बरोबर बरोबर. आणि या कार्यक्रमाचा अनुभव सांगायचा झाला तर आज मला 4 वर्ष आली या कार्यक्रमामध्ये. ओके मी पहिल्यांदा शक्तितुरा वगैरे करायचो, ओके त्याच्यानंतर बाकी सांस्कृतिक कार्यक्रमात आहे ना प्रत्येक भाग असायचा. पण एक माझी जी आवड होती, जी नमन कला असेल बरोबर. किंवा भारूड कला असेल, एक कुठेतरी स्टेज हवा होता आणि त्या स्टेज द्यायचं काम आमचे मनोहरदादा गुडेकर असतील, एकनाथदादा गुडेकर असतील, त्याचप्रमाणे आमचे बाबा ज्या जिथं नाही आहेत पण बाबू भागोजी गुडेकर, आम्ही त्यांना सगळ्यांना बाबा म्हणतो. आणि त्यांनी व्यवस्थापक त्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आज आम्ही सादर करतोय आणि चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय, चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा आशीर्वाद पाठीशी आमच्या. ओके आम्हाला कुठल्याच गोष्टीची अजूनपर्यंत तरी कमतरता भासली नाही. ओके. आतापर्यंत ह्या वर्षाचे आपले किती कार्यक्रम झाले? ह्या वर्षी साधारण आम्ही एक 32 कार्यक्रम केलेले आहेत. ओके. आपल्याला आपल्याला 31वा आज आणि 31वा. 16 तारखेला 32वा कार्यक्रम आहे. ओके. आणि तो 16 तारखेचा कार्यक्रम हा आमचा दी एंड असणार आहे, म्हणजे ह्या वर्षी. ह्या वर्षाचा कारण पावसामुळे काही गोष्टी आपल्याला निर्बंध घालावा लागला. कसं असतं, पाऊस कधी पण येतो ओके. 16 तारखेच्या नंतर. बरोबर. आणि मग एवढं जे सामान आहे, बरोबर जे बरोबर. मटेरियल आहे जेवढं, सगळं ते भिजण्याची material, शक्यता हा. असते. आणि हे प्रत्येकाच्या कष्टातून उभारलेलं हे सर्व बरोबर, जे बरोबर. साहित्य आहे ओके. ते, आणि ते कुठंतरी नुकसान नको व्हावं म्हणून म्हणून तर आम्ही ते एक साधारण 15 ते 16 तारखेपर्यंत कार्यक्रम लास्ट करतो. बरोबर. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. ओके, वेलकम. नमस्कार. आपण आता आपल्या नमनातील एक सुंदर असं पात्र, खरंच रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अशी भूळ घाललेले असं एक पात्र आपल्याकडे आहे. दादा, मला तुझं नाव सांगशील? मी आयुष शिगवण. आयुष शिगवण. तू सध्या काय करतोस? मी सध्या कॉलेज करतो, डिप्लोमा फर्स्ट इयर. फर्स्ट इयरला आहेस तू. तुला ही नमन कलेची आवड कशी निर्माण झाली? पहिलं तर काहीच नव्हतं. ओके 2018मध्ये मी सुरुवात केली शाळेत, म्हणजे ओके. पहिलीला सरळ डान्स केला होता. ओके त्यानंतर मग आवड निर्माण झाली. मग माझ्याच गावी मी 5 वर्ष काम केलं आणि आता हे 6वं वर्ष ओके. बाहेर. म्हणजे 6 वर्ष तुम्ही नमनामध्ये काम करताय. ओके. ही तुम्हाला आवड कशी निर्माण झाली नमनाची? तेव्हा एवढं काही खास वाटत नव्हतं. ओके नंतर डोलकीचा आवाज, डीजे वगैरे, मग सगळं कानात भिडायला लागलं. ओके त्यामुळे आवड थोडी थोडी निर्माण झाली. त्यानंतर मग एक कला म्हणून ते जोपासण्यात प्रयत्न केला. ओके. तुम्हाला ह्या कलेमध्ये कोणी आणलं, मला जर सांगू शकाल? असं कोणाचं हेतू नाही हां. की मी यावं म्हणून, ओके पण मीच जेव्हा 4थीला होतो ओके तेव्हा सुरुवातीला पहिल्याच वेळी मी माझ्या शाळेत डान्स केला. ओके. त्यावेळी गवळीचा लूक केला होता, म्हणून त्यानंतर हळूहळू वाटायला लागलं की आपण ह्या गोष्टी करू सगळं आहे. शकतो. हो. ओके तर मग तेव्हापासून सुरुवात झाली. मग आतापर्यंत ही आवडच कळा माझी. ओके. आपली आता नमन लोककला लोप पावत चाललेली आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील? नमन कला लोक पावत चालली, याचा अर्थ की आपली कला ही संपत चालली. ओके आताची मुलं तुम्ही बघू शकता की त्यामध्ये एवढं प्रोत्साहन देत नाही. ओके मी त्यांचं जर प्रतिनिधित्व करत असेल तर आम्हाला भाग्याचं क्षण आहे माझ्यासाठी. ओके. जर मी एक पाऊल पुढे राखेन तर माझ्या मागून सगळे येतील. पाटील बरोबर. म्हणून मला असं म्हणणं आहे की माझ्या वयाच्या मुलांनी किंवा माझ्या उंची वयाच्या मुलांनी यांनी यात सहभाग घ्यावा आणि या कलेला जोपासावं. ओके. आपल्याला जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा काय प्रेम मिळतं रसिकांकडून? सुरुवातीला एवढं काही नव्हतं आधी. ओके नंतर मग हळूहळू वाढायला लागलं की लोक बोलायला लागली की तू चांगलं काम करतोस, ओके. तुझं ॲक्टिंग स्किल चांगलं आहे, तुझे इमोशन्स, हावभाव या सगळ्या गोष्टी तू एक्सपिरियन्स. हां हां. त्यामुळे मग हळूहळू आवड निर्माण झाली. ओके. लोक अजून प्रतिसाद द्यायला लागली, त्यामुळे आवड ही राहिली. ऑटोमॅटिक राहिली. ओके. मला जरा सांगशील का की आतापर्यंत तुझे किती कार्यक्रम झाले? आतापर्यंत हा 30वा कार्यक्रम असेल. ओके यानंतर अजूनही आहेत, ओके त्यांनासाठी जाईल. ओके. जेव्हा आपला नमन कुठेतरी ठरतो तेव्हा एक काय भावना असते आपल्या मनामध्ये?
सुरुवातीला तर धडधड होते ओके. की नमुन्याला जायचं आहे, तयारी काहीच नाही, काय करू काय नको. ओके. नंतर मग तिथे गेल्यावर जेव्हा ढोलकीचा वगैरे आवाज येतो, डीजे वगैरे लागतो, ओके. तेव्हा ती मनातली भीती आहे ती ती निघून जाते. ओके ओके. अशा आपल्या सुंदर अशा कलाकाराला आपल्या रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी माझ्या स्वतःकडून किंवा आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्याबरोबर आता नमनातील मेन पात्र राधाबाई आहे आपल्याबरोबर आता. मला जरा तुझं नाव सांगशील? सुयोग गुडेकर. सुयोग गुडेकर. तुला ही आवड कशी निर्माण झाली? आवड ती लहानपणापासून माझ्या घरातच कार्यक्रम आहे हा. ओके. त्यांना सगळ्यांना मोठ्यांना बघून बघून मला ती सवयच लागली. सवय झाली. तू आता काय करतोस? आता मी बिल्डर आहे. वेल्डिंगचं काम करतो. ते वेल्डिंगचं काम करून स्वतः नमनामध्ये काम करतो. ओके. तू आता किती वर्ष काम करतो नमनामध्ये? जवळजवळ 5वीत असल्यापासून काम करतो. म्हणजे तरी आता किती वर्ष झाली सिनेमा सांगशील जरा? जवळजवळ माझी बरीच वर्ष 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष तू आता काम करतोय. ओके. तुला नमनामध्ये काम करण्याची आवड कशी निर्माण झाली? माझे जे काका आहेत ना हां. कॉमेडी आता करतायत, ओके. त्यांना बघून बघूनच मला ती आवड लागली. ओके. होय. तू नवीन युवा पिढीला काय सांगशील? युवा पिढीला एवढंच सांगणं आहे, आपले जे कार्यक्रम आहेत ना ओके. ते कार्यक्रम म्हणून करा. ओके. काय कसं काय काहींनी खेळ करून ठेवला. ओके. ते कसं झालंय म्हणजे कोणी आहे ना सोलो वगैरे ठीक आहे, पण कसं त्यात तुमचा आहे ना काहीच इंटरेस्ट नाही होणार लोकांचा. उलट ते बघणार कंटाळ शेवटी ते होणारच. ओके. लोकांना काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न द्यायचा प्रयत्न करा. बरोबर. तर ते लोक बघणार ना आपला कार्यक्रम, तर आपला कार्यक्रम टिकून राहील. म्हणजे आपला सामाजिक संदेश किंवा अशा काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करायचा. अगदी बरोबर. त्या कॉमेडी असो किंवा कॉमेडी असं. हां. किंवा एखादी भावना व्यक्त करण्यासाठी कसं आपण काय ऍक्टिंग कशी केली पाहिजे, ओके. तर ते जरा जास्त जोर दिलीत ना, ओके. तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता येते मला काय व्यक्त करायचं. ओके. असं ओके. तू नमनामध्ये कोणतं पात्र करतोस? मी स्टार्टिंग राधापासून करतो. ओके. राधामध्ये गेल्यावर फार्समध्ये स्त्रीपात्र आहे. ओके. त्यानंतर बघात मग युवराजाचं काम. ओके. अशी 3 पात्र तू करतोस. ओके. तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप आपल्या आता नमनातील सगळ्यात छोटा कलाकार. बरं तुझं मला नाव सांगशील जरा? तुझं नाव सांग मला जरा. अर्णव बने. तू आता कितवीला आहेस मला सांगशील? दुसरीला आहे. तू नमनामध्ये काय काम करतोस मला सांग जरा? वाकड्याचं काम करतोस? अरे वा. तुला काम करायला आवडतं नमनामध्ये? आवडतं. तुला भीती वाटत नाही स्टेजवरती गेल्यावरती? अजिबात नाही वाटत? हां. तुला नमनामध्ये कोणी आणले? पप्पाने आणलं? कोणी आणलं तुला? हां. पप्पांमुळे तू नमनामध्ये काम करतोस. ओके. ओके. तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच खूप प्रगती होत जाऊ दे. आपली लोककला अशी पुढेच नेत. ताई तुझं मला जरा नाव सांगशील? समीक्षा संदीप गुडेकर. ओके. तुला नमनामध्ये काय करतेस तुम्हाला सांगशील जरा? मेकअप करतो आम्ही, हां. डान्स कोरिओग्राफी करणं, ओके. कोरस देणं. ओके. हे 3 कामं तू करतेस. ओके. ही कामं करण्याची तुला आवड कशी निर्माण झाली मला सांगशील जरा? लहानपणापासूनच हां. घरातून वारसा आहे, तो त्यामुळे पुढे नेत आहे. जातो. बरोबर बरोबर. तू आता काय करते मला सांगशील जरा? काय माझं शिक्षण झालंय, ओके. जॉब तुझा जॉब चालू आहे. ओके. ताई तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही आपली लोककला अशीच पुढे अविरत जिवंत ठेवावी ही आपल्याला रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मला जरा तुमचं नाव सांगाल का? संतोष मते. तुम्ही नमनामध्ये किती वर्ष काम करताय? 10-15 वर्ष. 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही काम करताय. तुम्हाला नमनामध्ये काम करायला आवडतं की का नाही मला जरा सांगा. आवडतं नमनामध्ये काम करायला. पूर्वी नमन कशा प्रकारे व्हायचे? बत्तीवरती केले जायचे की पूर्वी लाईटची सोय असायची? बत्तीवरती करायची. पूर्वी बत्तीवरती करायचे. आणि हे पूर्ण आता तुमची संचय आहे तो एका घरातला आहे की पूर्ण वाडीतला कसं काय मला जरा सांगा जरा? 2-4 घरातला आहे. म्हणजे पूर्ण आपल्या 2-3 घराचा म्हणजे भावकीचा थोडक्यात हा कार्यक्रम आहे. म्हणजे सगळे भावंड मिळून हा कार्यक्रम करता. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ताई तुझं मला जरा नाव सांगशील? मणिकर्णिका संदीप गुडेकर. ओके. तू नमनामध्ये काय करतेस? मी मेकअप आणि तयार करते. म्हणजे आपल्या भावंडांना तू नमनामध्ये तयार करतेस. तू हे किती वर्ष करतेस? 2 वर्ष. 2 वर्ष तरी तू सगळ्यांना तयार करतेस. ओके. तुला ही नमनाची आवड कशी निर्माण झाली? माझे काका या नमुन्यात काम करतात, हां. त्यामुळे आवड निर्माण झाली. ओके. तू प्रत्येक नमनाला जाऊन सगळ्यांना तयार करतेस. आणि तू आता काय करते? शिक्षण करतेस की शिकते. कितवीला आहेस तू आता काय सांगशील? 9वीत आहे. तू आता 9वीला असून तू सगळ्या गोष्टी करतेस.
ओके, तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बरं, तुझं मला नाव सांगशील? समीरा संदीप गुडेकर. तू नमनात काय काम करतोस? गवळण. गवळणीचं करतोस. तू किती वर्ष नमनात काम करतोयस? 5 वर्ष. तुला नमनात काम करायला आवडतं? शाळेत मग अभ्यास करून तू नमनामध्ये काम करतोस, बरोबर ना? तू आता कितवीला आहेस? 9वी. तू आता 9वीला आहेस आणि 5 वर्ष तू नमनामध्ये काम करतोय. पुढील भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. बरं, तुझं मला नाव सांगशील? तू कितवीला आहेस आता मला सांग जरा. तिसरीला आहेस? तिसरीला की दुसरीला आहेस? तिसरीला आहेस. तू नमनामध्ये किती वर्ष कार्यक्रम करतोयस? 2 वर्ष झाली. ओके, तुला नमनात काम करायला आवडतं? ओके, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बरं, तुझं मला नाव सांगशील? राशी श्रीकांत हरावडे. तू नमनात कोणता एक पात्र करतोस? गवळण. गवळण करतोस. तू आता कितवीला आहेस? 7वीला गेलो. 7वीला आहेस. तुला नमनात काम करायला आवडतं काय? आणि तू किती वर्ष नमनात काम करतोयस? पहिलंच वर्ष. पहिलंच वर्ष तुझं. तुला नमनात काम करायला खूप आवडतं. ओके, तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, बरं, तुझं मला नाव सांगशील जरा? नाव सांग. दुर्वांक एकनाथ गुडेकर. तू आता कितवीला आहेस? दुसरीला आहेस. तू नमनामध्ये कोणतं हे करतो, पात्र करतोस? गवळण करतोस. तुला गवळण करायला आवडतं? हां, तू किती वर्षापासून गवळण करतोयस नमनात? की या वर्षी नवीनच आहेस? नमनामध्ये काम करायला तुला आवडतं? ओके, तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दादा, आपलं जरा नाव सांगा मला. शैलेश बोर्ड. आपण नमनामध्ये काय करता? ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली ऑक्टोपॅड वाजवण्याची? 10-12 वर्षापासून. तुम्ही ऑक्टोपॅड वाजवता. आपल्या आतापर्यंत किती कार्यक्रमात तुम्ही सहभागी घेतलात? ओके, ह्या वर्षामध्ये तुम्ही 10-12 कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला? सहभाग नाही म्हणजे आता यंदापासून करतोय. ओके, याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या नमन किंवा याच्यामध्ये तुम्ही बरेच केलेलं आहे. ओके, आपला नमनाचा एक्सपिरियन्स कसा तुम्हाला सांगाल जरा? मला एक्सपिरियन्स म्हणजे मला आवडच होती. ओके, तर असं हे करताना म्हणजे यंत्रणा भेटला. ओके, जेव्हा आपण नमन आणि बाकीच्या कार्यक्रमामध्ये काय फरक असतो मला जरा सांगाल वाजवण्यामध्ये? तुम्हाला कोणता प्रकार आवडतो नमनामध्ये की ऑर्केस्ट्रा वगैरे असतात त्याच्यामध्ये प्रकारे वाजवायला आवडतं? सगळ्या याच्यामध्ये चांगला आवडतं. ओके, आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.